तुम्हाला माहिती आहे का, ह्या जमिनीवर फक्त ही जमीन होती आणि माणूस जन्माला आला होता. बाकी जे हे सगळे शोध लागलेले आहेत ते सगळे निसर्गाने दिलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण जी गाडीवरनं फिरतोय ना, ती गाडी ही जमिनीतून आलेली आहे. तुम्हाला पटते का? कारण की गाडीचे जे जे पार्ट आहेत ते सगळे जमिनीतून आलेले आहेत. हो, उदाहरण टायर आहे, तो पण झाडाचा लबर, त्या लबराचा टायर बनतो. आता आपण घरामध्ये जी भांडी जेवण करून खातो, जेवण बनवून आपण जे खातो ती ॲल्युमिनियमची बनलेली आहेत. ॲल्युमिनियम कशामुळे बनतं? बॉक्साईड असतो, म्हणजे एक प्रकारचा दगड असतो, त्या दगडापासून ही भांड्याचा शोध लागलेला आहे. पत्रा असू दे, म्हणजे फक्त ह्या पृथ्वी तलावर माणूस जन्माला आलेला आहे. माणूस म्हणजे जे सजीव आहेत, पक्षी प्राणी हे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्ग आहे म्हणून आपण आहे, आणि शेतकरी आहे म्हणून सगळं जग चालू आहे. आणि जर तुम्ही निसर्गासोबत जर छेडछाडी केल्याचा तर निसर्ग तुम्हाला सोडणार नाही आहे, खरोखर सांगतो. कारण की आपल्याला मोबाईल 4G 5G पाहिजे. 4G आला म्हणजे आम्ही ज्यावेळी लहान होतो त्यावेळी चिमण्या भरपूर असायच्या, म्हणजे आमचं बालपण चिमण्या वगैरे भरपूर असायच्या. आम्ही गावामध्ये राहायचो, त्या घरामध्ये चिमण्या भरपूर असायच्या. खूप भारी वाटायचं. आणि आता 4G आल्यापासून म्हणजे जे आपण टावर बसवलेले आहेत आपल्या मोबाईलसाठी, जसा मोबाईलचा शोध आला तसा माणूस पण एकमेकामध्ये व्यस्त होत गेला. आणि त्या टावरमुळे ज्या चिमण्या वगैरे आहेत, पक्षी आहेत, त्यांचा मृत्यू झाला. सॅटेलाईट जसं वर जाईल तसं त्यांचं ते अवघड व्हायला लागलं, म्हणजे त्यांचा नॅचरली म्हणजे मृत्यू व्हायला लागला त्या ह्याच्यामुळे. जे माणसं देवाकडे प्रार्थना करतो, मला हे दे ते दे, आणि इकडनं कर्म करतो, म्हणजे वाईट काहीतरी करतो आणि देवाकडे मागतो मला चांगलं ठेव हे ठेव, मग देव कसं हे करेल? आता तुम्ही उदाहरण बघू शकता. आता पाऊस बघितलासा कसा पडायला लागला, काय परिस्थिती व्हायला पावसाची परिस्थिती एवढी बिकट व्हायला लागल्या, काय सांगायचं, सांगण्याच्या पलीकडचा. म्हणजे टायमावर पडणं झालेला. का पडल तुम्ही सांगा? पाऊस पडण्यासाठी झाडं पाहिजे, जंगल पाहिजे. आता IT कंपनीसाठी केरळामध्ये, म्हणजे इकडं कर्नाटकमध्ये केरळ साईडला जंगल तोड चालू आहे, आणि त्या जंगलावर त्या झाडांच्या वरती कितीतरी पक्ष्यांची घरटी पिल्ले असणार. म्हणजे त्यांचं जे घर आहे जंगल, ते तुम्ही तोडल्यासा म्हणजे त्यांचं घर हिसकावून घेतल्यासा, मग त्याने राहायचं कुठं? तुम्हीच एकदा विचार करा, राहायचं कुठं पक्ष्यांनी प्राण्यांनी? मग ते आज ना उद्या वाघ सिंह हत्ती बित्ती जर त्यांची जर जंगलं झाडं बिडं तोडली तर ते उद्या येणार, आपल्या शहरामध्ये येणार, आपल्या खेड्यामध्ये येणार, आणि ते आपल्यावर हल्ला करणार. कारण की मग तुम्ही त्यांचं घर हिसकावून घेतलं तर त्यांनी पण तुमचं घर मोडणार. हत्ती जर आला तर हत्ती घर पाडू शकतो, तुमची बिल्डिंग कसली पण असू दे. आणि वाघ सिंह आले तर मग ते का तुम्हाला फाडून वगैरे टाकणार, त्यात काय विषय नाही. मग माणसाने चांगलं वागायला पाहिजे. कारण की आयुष्यमान पण कमी होत चाललेलं आहे. कारण का होत चाललेलं आहे? पहिलं ऑर्गॅनिक होतं, म्हणजे वर्षातून एकच पीक असायचं, सगळं शेणखतावर असायचं. आत्ता सगळ्याच पिकामध्ये भेसळयुक्त चालू आहे. आता दूध वगैरे आपण बघू शकता, दुधामध्ये पण इतकं भेसळ चालू आहे. म्हणजे मुंडे साहेब आपले तुकाराम मुंडे त्यांनी आता किती ॲक्शन घेतल्या, भरपूर प्रमाणात ॲक्शन घेतल्या. दूध जवळपास कमी 50% प्रोडक्शन होतं ओरिजिनल दूध, आणि 50% पावडरचं बनवतात. म्हणजे प्लास्टिक माणूस पण प्लास्टिक खायला आहे. आता रेशनचा तांदूळ जरी आणायला गेला तुम्ही तर रेशनच्या तांदळामध्ये पण तुम्हाला प्लास्टिकच मिळणार, त्यात काय वाद नाही आहे. प्लॅस्टिक खाऊन का नाही माणूस संपत चाललेला आहे त्याचं. म्हणजे आजच्या ह्या युगामध्ये तुम्ही बघू शकता कॅन्सरचं प्रमाण किती प्रमाणात झालेलं आहे. कारण की लोकसंख्या जास्त झालेली आहे, म्हणजे लोकांना खायला कमी पडत आहे. बाहेरच्या देशामध्ये फक्त फळं खातात. आपला भारत देश एवढा चांगला आहे की आपल्या भारत देशामध्ये जमीन आहे, ती पण सुपीक आहे, सगळं पिकं होतं. परिपक्व म्हणजे सगळे पिकं, म्हणजे आपण परिपक्व जगतो. भारत असा एकमेव देश आहे की त्या देशामध्ये सगळं परिपक्व जेवण मिळतं. बाहेरच्या देशामध्ये बघितला तर तुम्ही फक्त ते कॉफी पिझ्झा हे खाऊन जगता. आपण आपलं नशीब लई चांगलं आहे. आणि आपले आजोबा वगैरे बघा किती वर्ष जगायचे, 100 150 200 वर्ष जगायचे. खूप चांगलं होतं त्यावेळी. आणि अगोदरच्या माणसांच्या मध्ये माणुसकी खूप होती.
म्हणजे प्रेम होतं. आताच्या युगामध्ये प्रेम नावाचं काय नाही, फक्त म्हणजे हे टाइमपास सारखं आहे. आपुलकी वगैरे काय नाही आत्ताच्या युगामध्ये. पहिली माणसं कसं असायची, एक ठिकाणी बसायची, मोबाईल नव्हता काय नव्हता, पण माणूस माणसांच्या मध्ये गुंतलेला असायचा. शब्द दिला मी आज तुझ्यासोबत येतो तर 100% येणार. पण आत्ताची जनरेशन असलेली आहे, मी 5 मिनिटात येतो म्हणतो तर तो 1 तासभर पण येत नाही, असं हे झालेलं आहे. म्हणजे गंडवागंडवी झालेली आहे, फसवाफसवी वगैरे जोरात चालू आहे. आणि आत्ताच्या युगामध्ये लोक माणसाला किंमत देत नाही, माणुसकी जपत नाही. माणूस फक्त पैशाला किंमत देतो, कारण की पैसा हा सर्व नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, पैसा म्हणजे सर्व आहे का? ज्यांच्या घरामध्ये अतिप्रमाणात पैसा असतो त्यांच्या घरामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता, त्यांच्या घरामध्ये समाधान सुख शांती नाही आहे. पैसा भरपूर आहे पण सुख समाधान शांती अशी कोणतीच गोष्ट नाही. तेच एखाद्या गरिबाच्या घरी जावा, पैसा जरी नसला तरी मन शांत असतं. बाबा जगणे बरं, ते सगळं जाऊन जाताना काय घेऊन जायचं आहे का सांगा? आपण आलोय बघा, माणसाला सोबत पण काय घेऊन येत नाही आणि जाताना पण काय घेऊन जात नाही. तुम्ही केवढं पण कमवा, तुमची दौलत असू दे, तुमच्यावर कोटी रुपये असू दे, ते सगळं इथंच ठेवून जायचं आपल्या पिढीला. कारण की आजपर्यंत कोण असं घेऊन गेला का, 1 रुपया घेऊन गेला का, सोन्याचं 1 ग्रॅम घेऊन गेला? अहो, येताना पण काही बिना कपड्याचं यायचं आहे आणि जाताना पण बिना कपड्याचं जायचं आहे. त्यामुळं अहंकार वगैरे करणं माणसाने हे केलं पाहिजे, कारण की हे सगळं निसर्गाने दिलेलं आहे संपत्ती. तुम्ही काय घेऊन आलेलं नाही. तुम्हाला जे आता पैसे कमवून देतं ते पण हे निसर्ग देतं, कारण की तुमचा कोणता ना कोणता तरी उद्योग असणार, काही असणार तुमचं. गाडी विकायचं, मोबाईल विकायचं दुकान, पण हे सगळं कशातून आलेलं आहे? हे सगळं जमिनीतून आलेलं आहे. आता आपल्याला घर जर बांधायचं असेल तर घराला सगळ्यात पहिल्यांदा काय लागतं? पायासाठी लागतात दगड लागतात. दगड कोण देतं? आपला निसर्ग देतो, जमिनीतून दगड येतात. त्यानंतर विटा किंवा चिरा असं लागतं. ते चिरा कोण देतं? जी जमीन आहे त्या जमिनीतूनच चिरा येतो. विटा पण मातीच्या तयार होतात, माती जमिनीतून येते. त्यानंतर वरती आपल्याला खापऱ्या घालायच्या असेल तर खापरी बनवतात, कशाची? मातीची बनवतात. पत्रा बनवायचा असेल तर लोखंड कुठनं तयार नाही झालेलं आहे, हे सगळं जमिनीतून आलेलं आहे. त्यामुळं निसर्गानं सगळं दिलेलं आहे, पण ते निसर्ग माणसाने जपलं पाहिजे, एवढं आपलं मत आहे बघा, असं मला वाटतं. आणि पहिली माणसं 150-200 वर्ष जगायची आणि आताच्या युगामध्ये कधी कॅन्सर होईल, किती रोग आलेले आहेत. पहिला आम्हाला असं लागलं बिगलं तर आमच्या टायमाला क्रीम वगैरे नव्हत्या. आम्ही काय करायचो, माती घ्यायचो, माती अशी लावली की नाही 2 दिवसात जखम वाळून बरी व्हायची. आम्ही माती लावायचो, माती लावल्यानंतर आमची जखमच वाळून जायची. एवढं रोगराई नव्हती म्हणजे असं आताच्या युगामध्ये कॅन्सर, ब्लड प्रेशर, हे ते BP वगैरे असं नव्हतं. पहिली माणसं ऑर्गॅनिक होती, माणसं समाधान होती, माणसाच्या मनामध्ये पाप नव्हतं. आता एकीकडे पाप करतात आणि एकीकडे कर्म करतात. आणि माणसं एवढी आहेत की देवाला पण नावं ठेवतात. देवानं जर चांगलं नाही केलं तर देवाला पण नावं ठेवतात. माणसानं माणुसकी जपली पाहिजे, हे एवढंच आपलं तत्व आहे बघा. कारण की पहिल्या माणसाचं काहीच नाही राखलं. आताच्या जनरेशनला फॅशन काय आलेली आहे, सगळं म्हणजे भरपूर प्रमाणात चालू आहे. लव जिहाद चालू आहे, म्हणजे असं माणसाची प्रवृत्ती पूर्णपणे खराब झालेली आहे असं मला वाटतं. तर तुमचं पण मत काय आहे नक्की कमेंट करून सांगा. कारण की आपल्याला आवडतं बाबा जुन्या, म्हणजे माझं पण मी पण एज्युकेशन आहे, माझं BSc सेकंड इयर झालेलं आहे. माझं काही कारणामुळं मी पुढे शिकायचं बंद केलेलं आहे, पण मी पण एज्युकेटेड आहे. मग काय नाही आहे लाईफमध्ये, सुख समाधान. आयुष्य कोण जगतं? पक्षी प्राणी जगतात. यायचं फक्त बघा, शांत पाहिजे. ते काय करतात? जगतात, त्यांची पण फॅमिली असते, येतात फक्त अन्नासाठी. आपली त्यांच्यामध्ये किती प्रेम असते. आताच्या जनरेशनमध्ये प्रेम नावाची गोष्टच नाही. आता घरामध्ये आपल्यातच बोलणं होत नाही. एकटं कोणतरी मोबाईल घेऊन बसतं, एकटं कोणतरी हे करत बसतं, TV बघत असतं. म्हणजे बोलण्यासाठी प्रेम नाही आहे, म्हणजे आपुलकी नाही आहे. मोबाईलमध्ये माणूस एवढा वेडा झालेला आहे. मोबाईलचा शोध आता जवळ लागून एक 10 ते 12 वर्ष झाले, पण 10 ते 12 वर्षात माणसानं पूर्णपणे म्हणजे झोपताना मोबाईल पाहिजे, सकाळी उठताना मोबाईल पाहिजे, काहीतरी लिमिट असते त्याची.
म्हणजे मोबाईलचा वापर आपण फक्त फोनवर बोलण्यासाठी केला पाहिजे, पण पूर्ण त्यात गुंतून गेलेला आहे माणूस. त्यामुळं माणसाच्या माणुसकी, आपुलकी, प्रेम सगळं संपलेलं आहे. आणि हे असं जर चालू राहिलं तर खूप पुढं कठीण होणार आहे, कारण की माणूसच माणसाला संपवत चालणार आहे आणि आपणच हे आयुष्यमान आपणच कमी करत आलेलं आहे. आणि आता असं ह्याला एकमेव उपाय म्हणजे मोबाईलचा दुरुपयोग केला पाहिजे माणसाने. असं केलं कॉईन बॉक्स पहिला होतं तसं जे बदललं पाहिजे. प्रत्येकाने शेती बनवावी, शेती केली पाहिजे, नॅचरली ऑर्गॅनिक राहिलं पाहिजे, जंगलतोड बंद केली पाहिजे पूर्णपणे. सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येकाने किमान एका माणसाने 10 झाडं जगवली पाहिजेत. आमच्या घरामध्ये आता 5 माणसं आहेत. आम्ही टोटल प्रत्येक वर्षाला 50 झाड लावायला पाहिजे. त्यातली 10 मेली तर 40 तरी येतील. अशाने ऑर्गॅनिक म्हणजे ऑक्सिजन तयार होईल. माणसाने सगळा शोध लावला, माणसाने ऑक्सिजनचा शोध लावला, ऑक्सिजन बनवला, सगळं बनवलं, पण माणसाने पाणी बनवलं नाही. कारण की पाणी कोणी बनवू शकत नाही. पाणी हे निसर्गावर अवलंबून आहे. उद्या पाऊस लागला तर आपण पाणी पिऊ शकतो. पाऊस जर नाही लागला तर पाणी कुठनं आणणार आहे तुम्ही? काय दुष्काळग्रस्त असं वातावरण होईल तुम्ही काय सांगू शकत नाही. तरी तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला? आवडला असल्यास मला सबस्क्राईब, फॉलो करावं लागते, शेअर करावं लागते. सप्लाय शे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया अशा परत अनेक चांगल्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.